नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, ग्रामसेवक भरती अर्थात ग्रामपंचायत अधिकारी 2026 संदर्भामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमासाठी कोणती पुस्तकं वाचायचे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। आपल्याला माहिती आहे की ग्रामसेवक जे पद आहे तर या पदासाठी फक्त 12वी पास तसेच तुम्हाला काय MSCIT या ठिकाणी लागणार आहे। मग पात्रतेमध्ये 12वी पास तुम्हाला 60% मार्क असले पाहिजे, ही झाली या संदर्भामध्ये पात्रता। बघा, ग्रामसेवक भरती 2026 साठी संपूर्ण तांत्रिक घटकाची तसेच अतांत्रिक घटकाच्या बॅचेस आपल्या सुरू आहेत। तसेच जे काही रिव्हिजन नोट्स, ज्यांनी रिव्हिजन नोट्स संपूर्ण अभ्यासक्रम झाल्यानंतर ही वाचायची ते सुद्धा इथे करू शकता। मागचे विद्यार्थ्यांचे आपले रिझल्ट बघता त्यांना माहिती कितपत याचा फायदा झालेला आहे। बघा, आता अभ्यासक्रम बघितला आपण की मराठी असणार आहे, तुम्हाला इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी, तांत्रिक घटक असे एकूण तुम्हाला 5 विषय तुम्हाला 100 मार्कासाठी 100 प्रश्न 200 मार्कासाठी असणार आहे। वेळ आहे तुम्हाला 2 तास। 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे। मराठी इंग्रजीसाठी कोणतं पुस्तक महत्त्वपूर्ण असणार? बाळासाहेब शिंदे। लक्षात घ्या, कोणतं? बाळासाहेब शिंदे सरांचं तुम्ही पुस्तक दोन्ही याच्यासाठी वाचू शकता। अजून तुम्हाला याच्याबरोबर काय करायचंय? मोरा वाळंबे। लक्षात घ्या, कोणतं? मोरा वाळंबे यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता। तुम्हाला त्याचबरोबर TCS चे संपूर्ण PYQ मराठी इंग्लिशचे सोडून पाहायचे। हे झाला मराठीसाठी महत्त्वपूर्ण गोष्टी इंग्लिशसाठी। त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी कोणता आहे? तात्याचा ठोकळा। लक्षात, कोणता? तात्या ठोकळा। त्याचबरोबर कोणता? स्टेट बोर्ड किंवा शालेय क्रमिक पुस्तक। स्टेट बोर्डचं पुस्तक वाचा किंवा शालेय क्रमिक पुस्तके, क्रमिक पुस्तकाचं वाचन करायचंय। हे झालं सामान्य ज्ञान, तुम्हाला विषय या ठिकाणी कव्हर होणार आहे। त्यानंतर बौद्धिक चाचणीसाठी काय करायचंय? इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय की जे काही नितीन महाले, लक्षात घ्या, नितीन महालेचं पुस्तक हे करा। त्याचबरोबर सचिन ढवळे सर आणि त्याचबरोबर काय TCS चे PYQ सोडून पाहायचे। TCS चे काय PYQ सोडून पाहायचे। आता राहिला महत्त्वाचा घटक म्हणजे काय? तांत्रिक घटक। तर तांत्रिक घटक सर्वाधिक असणारे 40 प्रश्न तुम्हाला 80 मार्कासाठी या ठिकाणी असणार आहेत। मग या तांत्रिक घटकाची तयारी तुम्हाला करण्यासाठी की जे कृषी घटक आहे, लक्षात घ्या, काय कृषी घटक जो आहे तर या कृषी घटकासाठी काय करायचं तुम्हाला? हरिहर गायके। बघा, हरिहर गायके यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता। यातले महत्त्वपूर्ण टॉपिक दिले तेवढेच पुस्तकं। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं? जे काही हे आहे बघा, YCMU जे काही मुक्त विद्यापीठ आहे नाशिकचं, याचे पुस्तक तुम्ही वाचू शकता। त्यानंतर तांत्रिक मध्ये अजून असताना जे काही पंचायत राज आहे बघा, पंचायत राज जो घटक आहे, त्यानंतर पंचायत राज विषय संगणक ज्ञान आहे, संगणक ज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, इतर जे घटक आहेत या संपूर्ण घटकासाठी तुम्ही त्रिशा फाउंडेशन आपल्या नोट जरी वाचल्या तरी तुम्हाला दुसरं कोणतेही पुस्तक वाचायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही। बघा मित्रांनो, बॅच सुद्धा सुरू झालेला आहे। कुठलाही वेळ न घालवता आतापासून आपण काय 2026 मध्ये आपल्याला ग्रामसेवक बनायचं असेल तर आतापासून तयारीला लागा। काही अडचण असली संपर्क नंबर दिलेला आहे, त्या नंबर संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता।